गेल्या काही वर्षापासून इंडियन म्युझिक इंडस्ट्रीमध्ये मोठा बदल दिसून येत आहे। एकेकाळी बॉलिवूड आणि पंजाबी गाण्याचा असलेला दबदबा आता प्रादेशिक भाषेमधील गाणे सुद्धा मोठ्या आत्मविश्वासाने कमी करत आहेत। यात हरियाणवी गाण्यांनी आपला झेंडा रोवला, पण आता एक असा आवाज ऐकू येत आहे ज्याने सांस्कृतिक आणि भाषिक सीमा पार केल्या आहेत, आणि तो आवाज आहे मराठी म्युझिक इंडस्ट्रीचा। साधारणपणे जगभरात 9-10 कोटी लोकांना मराठी कळते, पण टॉप मराठी सॉंगचे व्ह्यूज म्हणजे ते किती लोकांनी ते गाणे पाहिले तर झिंगाट 54 करोड, गुलाबी साडी 485 मिलियन म्हणजे 48 करोड व्ह्यूज, शेकी 49 करोड, झुमकावाली पोर 31 करोड, चंद्रा 31 करोड व्ह्यूज। महत्वाचं म्हणजे हे व्ह्यूज अशा लोकांकडून येतात ज्यांना मराठी भाषा अजिबात समजत नाही, तरी ते केवळ या गाण्याच्या बीट्सवर तालावर डान्स करतात। संजू राठोड यांची गुलाबी साडी, शेकी हे गाणे 50 करोड व्ह्यूज पर्यंत पोहोचलेत। कशामुळे? नेमकं असं काय आहे त्या गाण्यात ज्यामुळे लोक त्याला एवढं रिलेट करू शकले? पंजाबी आणि हरियाणवी गाण्याच्या लोकप्रियतेचा अभ्यास करताना जे घटक महत्वाचे ठरतात तेच घटक आता मराठी गाण्याला जागतिक स्तरावर घेऊन जात आहे। हा बदल नेमका कसा घडत आहे याविषयी सविस्तर पाहूया। फक्त एक गोष्ट, जर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। महाराष्ट्राला जवळपास 800 वर्षाचा संगीताचा आणि कलांचा समृद्ध वारसा लाभलेला आहे। संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या अभंगापासून सुरू झालेला हा मराठी संगीताचा प्रवास आजही त्याच भक्तिभावाने पुढे जात आहे। पुढे लावणी, लोककला, शायरी, पोवाडे, भारुडे, भक्तिगीते यांच्या माध्यमातून मराठी म्युझिक इंडस्ट्रीचा प्रवास पुढे चालत राहिला। यानंतर बालगंधर्व, दीनानाथ मंगेशकर यासारख्या कलाकारांनी नाटकांना संगीताच्या माध्यमातून जिवंत केलं। दीनानाथ मंगेशकर, लता मंगेशकर आणि आशा भोसले यांनी हजारो मराठी गाण्यांना आपला अविस्मरणीय आवाज दिला। यांच्यासोबतच पंडित भीमसेन जोशी, सुधीर फडके यासारख्या गायकांनी मराठी संगीताला एक सुवर्णकाळ दिला। पुढे 2000च्या काळात मराठी संगीताचा सर्वात मोठा टर्निंग पॉईंट म्हणजे अजय अतुल या संगीतकार जोडीची मराठी म्युझिक इंडस्ट्रीमध्ये एंट्री। त्यांनी पारंपरिक मराठी संगीताला आधुनिक ऑर्केस्ट्रा आणि वाद्याची जोड देऊन एक अनोखी भव्य शैली निर्माण केली। नटरंगमधील लावणी असो किंवा सैराटमधील झिंगाट सारखे सुपरहिट गाणे असो, अजय अतुल यांनी मराठी गाण्यांना एका वेगळ्याच उंचीवर नेले। त्यांच्या गाण्यांनी मराठी प्रेक्षकांनाच नव्हे तर देशभरातील प्रेक्षकांना वेड लावले। झिंगाट हे गाणे बॉलिवूडमध्येही रिमेक झालं, हे त्यांच्या लोकप्रियतेचं एक उत्तम उदाहरण। ते मराठी गाण्यांना ग्लोबल लेवलला नेण्यास यशस्वी ठरले। मराठी म्युझिक इंडस्ट्रीच्या वाढीतील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे तंत्रज्ञान, डिजिटल प्लॅटफॉर्मची निर्मिती आणि स्वस्तात मिळालेल्या डेटाचा आशीर्वाद। 2016ला जिओ लॉन्च झालं। जिओच्या लॉन्च नंतर अगदी खेड्यापाड्यात लोकांना स्वस्तात डेटा मिळाला। यामुळे ग्रामीण भागातही मोबाईल वापर करणाऱ्यांच्या संख्येत झालेली ही वाढ मराठी गाण्यांसाठी वरदान ठरली। यामुळे केवळ पूर्वी मुंबई पुण्यापुरते असलेले मराठी गाणे आता खेड्यापाड्यात पोहोचले आणि मराठी गाण्यांना मोठा प्रेक्षक वर्ग मिळाला। यूट्यूब, स्पॉटीफाय, गाना, जिओ सावन यासारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममुळे मराठी गाणी जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात सहजपणे उपलब्ध झाली। पूर्वी गाणे शोधणे कठीण होते। CD, मेमरी कार्ड यामध्ये गाणे स्टोअर्ड असायचे, परंतु या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममुळे आता एका क्लिकवर ती गाणी ऐकता येतात। याबरोबरच या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या निर्मितीमुळे रिजनल आर्टिस्ट OTT आणि यूट्यूबवर कोणत्याही मोठ्या म्युझिक कंपनीशिवाय स्वतःच्या चॅनलवरती गाणे प्रदर्शित करू शकले। यामुळे त्यांना बॉलिवूडच्या नियमानुसार काम करण्याची गरज राहिली नाही। ते त्यांच्या प्रेक्षकासाठी त्यांच्या भाषेत त्यांना हवे तसे सॉंग्स तयार करू लागले। खरं तर 2016 पर्यंत एकही मराठी गाणं टॉपमध्ये नव्हतं यूट्यूब इंडिया म्युझिकमध्ये, पण आता जे टॉप 5 गाणी आहेत यूट्यूब इंडिया म्युझिकमधले, मराठीमधले टॉप 5 गाणी आहेत, त्या टॉप 5 गाण्यापैकी 4 गाणे हे फक्त मागच्या 2-3 वर्षातली आहेत। ज्या लोकांना मराठी कळतही नाही त्याही लोकांनी हे गाणे ऐकलेत। आपल्याला त्या गाण्याच्या कमेंटमध्ये दिसेल की अंडरस्टँड 0% बट एन्जॉय 100%, अंडरस्टँड 0% बट वाइब 100%, लव फ्रॉम नेपाल, बांगलादेश, छत्तीसगड, ओडिशा, केरला। त्यांना मराठी कळतही नाही तरी त्यांनी ते गाणे ऐकलेत। कशामुळे? तर त्या गाण्यातील बीट्स, त्या गाण्यात जे व्हिज्युअल दाखवले जात आहेत त्यामुळे ते लोक त्याला रिलेट करू शकले। आता जर पाहिलं तर सुंदरी, जे की संजू राठोडचं गाणं आहे, ते टॉप 2 नंबरला आहे यूट्यूब म्युझिक ऑल इंडियामध्ये। यानंतर शेकी 5 महिन्यानंतरही टॉप 3 नंबरला आहे ऑल इंडिया यूट्यूब म्युझिकमध्ये। सध्या मराठी गाण्याचा लोकप्रियतेचा पुरावा म्हणजे संजू राठोड यांचे गुलाबी साडी आणि शेकी हे गाणे। गुलाबी साडी हे मराठी गाणे भारतातच नव्हे तर वर्ल्ड वाईड रँक 1 वर होते। सध्याही संजू राठोडचे गाणे ट्रेंडिंगला आहेत। गुलाबी साडी, शेकी 50 करोड व्ह्यूज पर्यंत पोहोचलेत। कशामुळे? नेमकं असं काय आहे त्या गाण्यात की ज्यामुळे लोक त्याला एवढं रिलेट करू शकले? संजू राठोडचे गाणे आपण जर पाहिले, गुलाबी साडी, शेकी असो किंवा सुंदरी, या गाण्यामध्ये ज्या प्रकारचे बीट्स वापरलेत, इन्स्ट्रुमेंट साऊंडचा वापर, त्यामुळे त्या गाण्यात एक वेगळीच प्रकारची वाइब्स ॲड होते। या वाइब्समुळेच ज्या लोकांना मराठी कळतही नाही त्याही लोकांनी हे गाणं ऐकलंय। दुसरं म्हणजे या गाण्याचं निरीक्षण केलं तर आपल्याला दिसेल की या गाण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कल्चरल गोष्टी, वेगवेगळ्या भाषेतील शब्द आहेत।
जसं की शेकी या गाण्यामध्ये प्रॉपर एक राजस्थानी कल्चरल संबंधित त्यामध्ये गोष्टी आहेत आणि त्या गाण्याचे जे बीट्स आहेत तेही राजस्थानी टाईप आहेत। याबरोबरच या गाण्यामध्ये फक्त मराठी हीच भाषा वापरलेली नाही, त्या गाण्यामध्ये मराठी बरोबरच इंग्लिश भाषेतील, बंजारी भाषेतील काही शब्द व इतरही भाषेतील काही शब्द वापरलेत। त्यामुळे इतर लोकांनाही ते आपलेसं वाटतं, लोक त्याला रिलेट करतात। या प्रत्येक गाण्यामध्ये एक स्टोरी आहे, जसं की सुंदरी सॉन्गमध्ये एका जलपरीची गोष्ट। त्यामुळे लहानातल्या लहान पोरापासून ते मोठ्या व्यक्ती या गाण्यांचे फॅन्स आहेत। या गाण्यांना अजून व्हायरल करण्याचे काम इतर सोशल मीडिया माध्यमं करतात, जसं की इंस्टाग्रामच्या रील्स। या संजू राठोडच्या गाण्यांच्या कॅची डान्स बीट आहेत। सुंदरी गाण्यामध्ये टक टक दे करो सावरिया, शेकी या गाण्यामध्ये 44 सेकंदापासूनची लाईन। गाण्यामध्ये असे कॅची डान्स बीट, हुक लाईन्स ॲड केलेले आहेत, ज्यामुळे लोक त्यावरती डान्स करतात, त्या गाण्यावरती रील्स अपलोड करतात। गुलाबी साडी या गाण्यावरती 33 लाख रील्स अपलोड, शेकी या गाण्यावरती 66 लाख रील्स अपलोड। त्यामुळे ते गाणं ट्रेंडिंगला जातं, त्या गाण्याची पॉप्युलॅरिटी वाढते आणि एकदा गाणं व्हायरल झाल्यानंतर परत त्यावरती रील्स व्हिडिओ बनवले जातात, कारण की त्यावरची रील्स व्हिडिओ हे व्हायरल होतात म्हणून। या प्रकारे गाण्याच्या पॉप्युलॅरिटीमध्ये अजून भर पडते। 2000 ते 2010 या काळात म्युझिक प्रामुख्याने कॅसेट आणि सीडी सारख्या माध्यमावर विकले जाई, ज्याची विक्री कमी होती। फक्त मोठमोठे मीडिया प्रोड्युसिंग कंपनीज त्यावेळी गाणे बनवू शकत होते। पण पुढे 2015 ते 2025 या काळात स्वस्तात 4G डेटा आणि यूट्यूब, स्पॉटिफाय, जिओ सावन यासारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या आगमनामुळे म्युझिक इंडस्ट्रीमध्ये क्रांती झाली। यामुळे सांस्कृतिक आणि भाषिक सीमा पार करून मराठी म्युझिक आता नॅशनल लेवलला जात आहे। व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।